बरी आहेस ना? अगं हो आई बरी आहे मी. सासू तुला बघून खरं सांगतो मला एवढा आनंद झाला ना की काय तू सांगू. ते जाऊ दे, का बोलवलं? सगळं ठीक आहे ना? काय झालंय नक्की? हो हो म्हणजे काकू अगं हा झालंय असं की तुझी लाडकी लेक भावना काय आणि जबराट जावई अरे बोल ना बाबा, जीव जाईल माझा आता. हे आई बाबा होणार आहेत. अरे देवा. हा काय अगं आई बाबा होणार आहेत आम्ही, तू आजी होणार आहेस काकू. काय? भावना, अगं काय बोल. रेणुकाताई, अहो तुम्ही ऐकलं का काय? ऐकलं मला सुद्धा रामनवमीच्याच दिवशी समजलं. सिद्धूने खास तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी ते बोलावून घेतलंय. अगं बाई. काय रे, किती जीवाला गोर लागला होता माझ्या, किती काळजीत होते मी. बघाव लक्ष्मीताई, तुम्हाला माहितीये का, सिद्धूने मला बजावून सांगितलं होतं की ही बातमी तोच तुम्हाला सांगणार, म्हणून तर मी आत थांबले होते. नाहीतर ह्याची ऍक्टिंग बघून मला हसू आवरलंच नसतं. लक्ष्मीताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन. आई नमस्कार कर. अगं नाही बाळा, अशा अवस्थेत वाकू नये बरं. बरं बरं तिच्या वतीने मी करतो. हा नमस्कार. तुम्ही वाकाच. सिद्धू, भावना, अरे किती गोड बातमी दिलीत तुम्ही. भावना, अगं मामी बनवलंस तू मला. बरं माझी मिवणी मॅडम कुठे आहे? ताम मी सांगून आलो तिला. एक मिनिट, काही गडबड नको आता, इतक्यात नको सांगू. काय अगं असं काय करतेस? काही दिवसांपूर्वी लग्न झालंय तुमचं. आता पटकनी गोड बातमी दिली तर 10 प्रश्न पडतील तिला. हो लक्ष्मीताई, अगदी बरोबर आहे तुमचं. बरं भावना, आईला घेऊन जा जरा निवांत तुझ्या खोलीमध्ये, छान गप्पा मारा. मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं आणते. आले. वीणा,